हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलो नाही ना? झोपलो काय? झोपलं? जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश गोवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे उरत बसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हा सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम गेला एकदा जोरदार बोलण्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय भारी तापवली नाही बुवा, हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोमवत नाही, जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो, फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात कवांचं, एवढी भारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलेलं जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोला म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, मी माझ्या मनाला म्हणतो. ते काय म्हणाले ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली, म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोर काय तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही, मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली, म्हणून मी म्हटलं जेव्हा तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झाले सगळे बुवा. आदरणीय तुषारजी बंदेरे माऊन बसले, सुशांतजी गराटे भाऊ बसले, शाहीर त्यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांबरे बुवा पॉइंट टू बी नोटेड, लिहून घ्या चोपडीवर तुमच्या, घ्या कालेशाहीचा पेन, त्याला पेन लिहून द्या, या मोठा पेन द्या, कलम द्या द्या म्हणजे इथं का दाखवता. आणि म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग आहे. तुम्ही हसा करता आणि तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खलगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो, काही लोक त्याला हसतात. तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवाईत आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा साडेसातीचा बेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागतील माझ्या अन्नावाला पैसे बुवा. अहो निक आहे ना निक, तुम्ही टाकता होतो पाणी क मी निक, म्हणून बुवा. आता विषय कसा बघा, बक्षीस आलेला आहे माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहादर बक्षीस. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरीची माऊली यांची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक, त्यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली आहे कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश आलेली आहे निकिता नाव्याने. आता विषय कसा बघा, शाहीर काय म्हणतात हे पूर्ण खरं सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो, मला येणा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो, आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघताव गेले, 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा रे माझा राग फक्त एकच आहे काय रे, माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहिराचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतो. शाहीर म्हणाले
शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा शाहीर नाकाला शिपडा लावत प्रयत्न करतो म्हणून प्रयत्न केलाय शाहीर जर असेल तर निश्चित आल्यावर मान्य करा नाहीतर नुसता है ना लाल लाल चिपा शाहीर हा राग शिवरंजनी असू द्या भैरवी असू द्या कलावती असू द्या यमन असू द्या पहाडी असू द्या चारुकेशी असू द्या हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना शाहीर तो रंगाचा बेरा नाही सगळा म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स आणि म्हणून मी तुला प्रयत्न केलाय नाहीतर मी काय मगाशी म्हटलं आपण काय राहुल देशपांडे राहायचं आपण कुठं तुम्ही मग अशा वाढ बांधणारी जोपासलेली ही कोकणची लोककला आणि म्हणून सांगतोय शाहीर आज फादर डे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही मग असे काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वारा शाहीर काय व्हायचे माणसाच्या अंगाची घाई झाले बघा माणसाला एकदा शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल अंगाची लाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर हा विषय आहे माझा तुम्ही आज पण माझी चूक काढली असं ना मला काय तुमचा राग नाही बुवा आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं बुवांचा डायलॉग आहे मोठमोठे गार केलं गंमत मध्ये लांबोरे भड्या भेंडी लांबोरे खडा हिम्मत मध्ये म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये पण राजेश बुवा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिम्मत मध्ये तर बुवा म्हणतात काय म्हणतात बैलाचा बाजार नाही काना भोकाड आणलाय बोकड आणलाय बघा दाढीवाला बोकड कसा आहे मिरगाच्या राखण्या झाल्या 2 महिन्यात गटारी आहे बोकड घेऊन जा नंतर आपण काय तो यावराचा बघू बोकड घेऊन जा 2 महिने ह्याला चांगला खाना पिना घाला म्हणजे गटारी टाका गावाला कापला तरी कापायचा नाही आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला ऐका म्हणून हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला लय दिवसानं गेलो या सासरवाडीला विषय का नाही तुला मी आणलाया नुसतं खाऊन तागड्या फाकाया नाही तुला मी आणलाया नुसतं खाऊन तागड्या फाकाया घे हातात काठी जातू भेटल राया घे हातात काठी जातू भेटल राया हातात काठी जातू भेटल राया घे हातात काठी जातू भेटल राया आहे हा मोठा अडचण गडी फुकटच्या सांगतोय 17 नडी उगाच बघा हा करतोय आडी दाखवीन म्हणतो तुला मी वाडी देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया हे हातात काठी जातू भेटल राया 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 नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तागड्या फाकाया
तुम्ही जाणकार आहात, उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर, रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या, काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच राहतो, तुम्ही मगाशी म्हटलात. पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय, फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची, एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुरा आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित न राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय वा पुढच्या वर्षी वाडीचे पूजेला दशावतार नाही ठेवणार, पण तुमची डबल मात्री फरमाईशाने माझ्या कोकणाच्या गाण्याची राजाच्या भूमिकेत काय वाजवला खदलावून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सर्वांनी बंदिरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार बंदिरीची फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नांची कणगी तुरा नमन कलाही महान शिंगा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू मातीची बाळा नावी हुर हुर खेळदा पोरी मंडलगड चुपडून मागल संगमेश्वर रत्नागिरीला जरा जापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. दुसरा विषय, धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे, आज शाहीर मला तेवढं काय बोललेलंच नाही आहे, म्हणून त्याला मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या भाऱ्या पुढे बऱ्याच आहेत, बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय, पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहिती आहे बुवा, मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा, म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराने विषय का रात्री शाहिराने एक अभिमानास्पद गोष्ट आहे, 13 वर्षाचा विषय शाहिराने रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे, अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांची कवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव काढला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला ह्यांचा एक विषय कळत नाही, गवळण कोणाची डावला ना, गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची. ह्यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची येते, मी राधेला उद्देशून काहीतरी बोला ना, तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढं म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिले शास्त्रात शकण्या. उगाच आपला जुगवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर, ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं हो बाबा आता मरू दे, वादास गावलो काय हाय तो हाय. म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून शावचा भलपटून काढीन बुवा आकडू दांडक्यानं. म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय, आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. अरे सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू
विषय काय आहे, तुमची गाणी सुंदरच आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही, कारण माझ्यासोबतची गायत्री जेवढी गाणी आहे शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्याने तुम्हाला लय नावा मोठा ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर मीच आहे बुवा, कारण तुमची गाणी जी गायली ती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीर ना एक ठोका अजून टाकतो दुसरा, आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही नाइन्साफी करता वाहिले. मग अशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवतो, नुसती सगळी पलापल झाली सगळी, म्हणजे असं वाटतं की गाडीतनं उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी, काय चाललंय हे वनवास. असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बदला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी दुनियात, विषय कसा आहे बघा मंदिर माऊली. हा बाईमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बाईमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा. मगाशी पण म्हटलं ना, है ना, काय म्हटलं, काला आहे पण दिलवाला आहे. अरे अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले, आम्ही लांबोऱ्यांचे खांडोली करणे वाले. असू द्या, मगाशी पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे, मनानं लय चांगला आहे. मला काय ना, आपली भारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तो जाईल. त्या बागली आपण पिसा काढून एकामेकाची, म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो भावी दोन कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईने केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्रांना पटलं नाही, त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्याने सांगितलं. कोणी? सीतामाईने. विषय कसा आणलाय बघा. हा बेईमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, हाय हा कावळा. लय हारामी हाय हा डोम कावळा, हाय हा काळा सावळा. लय हारामी हाय हा डोम कावळा. तू मारलीस थाप, सीतामाईला दिलाय शाप, सीतामाईला दिलाय शाप, सीतामाईला दिलाय शाप. आता तुला नाही होणार माप, शापानं तुझे होतील पाप, शापानं तुझे होतील याप, शापानं तुझे होतील याप. नाही मिळणार मान तू खाशील घाण, नाही मिळणार मान तू खाशील घाण. याच्या धरून नाड्या आवळा, हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, रंगानं काळा सावळा. लय हारामी हा डोम कावळा, रंगानं हा काळा सावळा. लय हारामी हाय हा डोम कावळा, हाय रंगानं हा काळा सावळा. लय हारामी हाय हा डोम कावळा. हा बेईमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे मगाशी मित्रांनो बक्षीस आलेला आहे. या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय. म्हणून शाहीर विषय बघा, म्हणजे एक चांगला विषय की शाहीर शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहिरांनी ठेवला, अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मगाशी म्हणाले ती पिढी होती
आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत, ज्यांचं लग्न झालेलं नाही, काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतो, ज्यांच्या पडल्यात त्यांनी वरनं हात नका फिरू, पण मी काय म्हणतो, शाप डोक्याची कसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. तर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात. शाहिराने सुंदर असा मुद्दा मांडला, घटस्फोट जे होतात ना मित्रांनो, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. हा इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहिती कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय, पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं, 26 तासाला घटस्फोट होतो, डिवोर्स. एवढं डिवोर्स वाईट आलंय. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडला. आणि म्हणून एक मुद्दा गाते माझ्या आजच्या यजमानांसाठी, म्हणून म्हणायचं, ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. हा, म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था, चारही सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती वरती कोण असेल, पण खात्री देतो कोणी सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबरसाठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचं, यांच्या नियोजनासमोर, अहो यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार, यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार, अशी आहेत लई हुशार. ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. शो हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो, हाऊसफुल झाला हो. आपल्या कोकणची ही कला हो, गावागावचा घेऊन गेला हो, गावागावाचा घेऊन गेला हो, गावागावाचा घेऊन गेला हो. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण, एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले आपण. अशी आहेत लई हुशार, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. त्यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार, त्यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका बुकड्यामध्ये ठेवते आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे पुन्हा लावा. एक फरमाईश दिली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. फरमाईश दिली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. किती दान नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाच्या मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळी आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाचे निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनिशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, म्हणायचं आहे का. किती हार
किती थांबावे मी माझ्या दिलाला, किती हात द्यावी तुझ्या मनाला, किती थांबावे मी माझ्या दिलाला, किती रडणी जीवाने हसावे, किती लाडाने तुला ठेवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, किती लाडाने तुला ठेवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्यांदा संधी दिली.